Welcome to our YouTube channel. Friends, standard 5th, lesson number 13, methods of preserving food. So let's study. We need wheat, rice, pulses, etc. throughout the year, but their crops get ready only at certain times of the year. In order to have the grain available throughout the year, one season's crop must be stored and protected till the next year. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपले जे अन्न पदार्थ असतात, जसं व्हीट म्हणजे गहू असेल, राईस म्हणजे तांदूळ आहे, पल्सेस म्हणजे डाळी आहे, हे आपण वर्षभर वापरत असतो. पण जरी आपण वर्षभर वापरत असतो तर त्या निर्माण फक्त ठराविक काळामध्ये म्हणजे ठराविक हंगामामध्येच ते येत असतात आणि आपण काय करतो ते पूर्ण इयर म्हणजे वर्षभर काय करतो त्याचा वापर करत असतो. मग हे जे पदार्थ आहे ते जर एखाद्या पर्टिक्युलर सीझन मध्ये तयार होत असेल आणि पूर्ण वर्षभर जर आपण वापरत असू तर ते टिकवून ठेवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं तर हेच आपल्याला ह्या पाठामध्ये शिकायचंय. कोणकोणत्या पद्धती आहे अन्न टिकवण्याच्या ते आपल्याला समजून घ्यायच्या आहे. मग आता आपण पाहूया. डिफरंट फूडस्टफ्स आर produced in different places. They have to be made available in good condition to people at long distance. तुम्हाला माहिती आहे की जसं वेगवेगळ्या ठिकाणी खूप दूर पर्यंत जे वेगवेगळे फूडस्टफ आहे म्हणजे अन्नपदार्थ आहे ते तिथे निर्माण होतात आणि दुसरीकडे काय केले जातं ते पाठवले जातात. मग जर खूप दूर पर्यंत ते जर लोकांपर्यंत पाठवायचे असेल तर ते खराब होऊ नये यासाठी आधी दक्षता घेतली जाते. जसे इथे एक्झाम्पल दिलेले आहे, काय सांगितलंय ते पहा. इट मस्ट बी इन्शुअर्ड दॅट एग्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स रिमेन in good condition during transport from the dairy or poultry farm till they reach their users. की जसं आता आपण सुरुवातीची आपल्या दिवसाची सुरुवातच कशापासून होते, दुधापासून होते. दूध असेल किंवा म्हणजे दूध असेल तर हे दूध काही आपल्या जवळच आपल्याला मिळेल असं नाही, तर ते खूप लांब पासून आपल्याकडे येत असतं. मग त्याच्यासाठी ते अंडी असेल, दूध असेल तर हे पदार्थ लवकर खराब होणारे आहे. ते आपल्यापर्यंत म्हणजे जे त्याचा वापर करणारे युजर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते चांगल्या स्थितीमध्ये राहावे, वापरण्यायोग्य राहावे, तर यासाठी काय केलं जातं, खूप प्रयत्न केले जातात. जसं आता आपण वर्षभर गहू वापरतो. गहू कुठे निर्माण होतो भारतामध्ये तर पंजाबमध्ये निर्माण होतो. आता आपल्यापासून पंजाब दूर अंतरावर आहे आणि तिथून आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याला ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये ते अन्नपदार्थ सुरक्षित राहावं यासाठी काय केलं जातं, खूप प्रयत्न केले जातात आणि ते जे पदार्थ आहे ते आपल्यापर्यंत काय केलं जातं, पोहोचवलं जातं. मग काय काय केलं जातं, कशा पद्धतीने ते आपल्यापर्यंत येतं तर ते आता आपण पाहूया. आता इथे तुम्हाला वेगवेगळे फळं वगैरे दिसतात आहे चित्रामध्ये, वेगवेगळ्या भाज्या दिसतात, ते आपल्याला फळं दिसतात आहे, बरोबर आहे. मग हे जे फळं आणि भाज्या आहे तर डिफरंट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आर अवेलेबल इन अबंडन्स इन डिफरंट सीझन्स. दे ऑल्सो टेस्ट देअर बेस्ट इन दॅट सीझन. जसं तुम्हाला माहिती आहे की फळं एका विशिष्ट ऋतूमध्ये येतात आणि त्या ऋतूमध्येच त्यांचा जो स्वाद आहे तो कसा असतो, सर्वोत्तम असतो, छान असतो. टू प्रिव्हेंट these large quantities of fruit and vegetables from getting spoiled and they enjoy them all year round, we make efforts to preserve them. मग असे जरी फळं असले तर ते फळं आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये वापरता यावे. जसं आता आंबा आपण घेतला, उन्हाळ्यामध्ये येणारं फळ आहे, परंतु आज जरी आपल्याला तो वापरायचा असेल तर तो आपण वापरू शकतो. मग तो कशा पद्धतीने तर तो टिकून राहायला पाहिजे, त्याची टेस्ट तशी राहायला पाहिजे, त्यासाठी त्याला प्रिझर्व करून ठेवावे लागतात. आणि आज इतक्या मेथड्स वेगवेगळ्या आलेल्या आहे की त्याच्यामुळे ते आपल्याला पूर्ण वर्षभर अवेलेबल होऊ शकतो. मग त्या मेथड कशा काय केलं जातं तर ते आपण ह्या पाठात समजून घेणार आहोत आणि परत हेही पाहणार आहे की कसा पदार्थ आपल्या घरापर्यंत पोहोचतो. मग आता आपण पुढे पाहूया. आता इथे पहा तुम्हाला काय दिसतंय चित्रामध्ये, इथे तुम्हाला लोणचं दिसतंय, बरोबर. पिकल्स आहे, जॅम्स आहे, इथे पापड आणि कुरडया दिसतात, बरोबर आहे. मग हे जे पापड आणि कुरडया आहे आपल्याकडे केव्हा बनतात, तुमच्याकडे तुम्हाला माहिती की आई उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पापड कुरडई बनवताना दिसते, बरोबर.
त्यानंतर आपल्याकडे लोणचं, मुरब्बे हे सगळं बनत असतं. मग व्हेरियस काइंड्स ऑफ पापड, जॅम्स अँड पिकल्स, ओनियन्स, फिश अँड मसालास आर प्रिपेअर अँड प्रिझर्व फॉर द होल इयर. जरी ते एका ठराविक ऋतूमध्ये बनत असले तरी आपण त्याचा वापर काय करतो, वर्षभर वापरतो. पापड कुरड्या तुम्ही वर्षभर खातात, बरोबर. लोणचं तर रोजच आपल्या जेवणामध्ये असतं, जॅम असतात, पिकल्स असतात. तर हे आपल्याला वर्षभर टिकवता यायला पाहिजे म्हणून वी कॅन बाय सच रेडी प्रोडक्ट्स इन द मार्केट टू. आज तर असं झालेलं आहे की हे मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. तुम्ही मार्केटमधून पण जाऊन ते आणू शकतात, हे आपल्याला माहिती आहे. मग हे जे याच्यासाठी प्रिझर्व करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. टू अवॉइड हॅव्हिंग टू गो टू द मार्केट फॉर provisions again and again, we store what we need for several days in our houses. जसं आता पहा, आपल्याकडे मागच्या वर्षी कोविड-19 ची खूप मोठं आपल्याकडे टेन्शन होतं, बरोबर आहे. त्यामुळेच तुमची आज शाळा चालू नाहीये आणि त्यावेळेस एका ठराविक काळामध्येच किंवा एका ठराविक पिरियडमध्ये आईला सांगितलं जायचं की तुम्ही मार्केटमध्ये जा, तेवढ्याच वेळेपर्यंत दुकान उघडी राहायची आणि त्यामध्ये पूर्ण आपल्याला महिन्याभरामध्ये काय धान्य आणायचं आहे किंवा जे पण काही आणायचं असेल, घरगुती सामान जे असेल तर ते आपल्याला आणावं लागायचं, कारण त्याची प्रोव्हिजन केली जायची. पुन्हा पुन्हा मार्केटला जाऊ नका बाबा, तो धोका टाळा त्यासाठी. मग ते आपण तसं आणून ठेवलं जायचं, त्याला स्टोअर करून ठेवणं असं म्हणतात. इफ द फूड प्रिपेअर फॉर वन मील इज नॉट फिनिश्ड, then we use certain method of keeping it from spoiling in order to have it again the next time or the next day. जसं तुमच्या घरामध्ये जर अन्न तयार केलं, सकाळी तयार केलं, भाजी उरली तर ते आपण फेकून देत नाही. आपण काय करतो की संध्याकाळच्या जेवणापर्यंत किंवा नेक्स्ट दुसऱ्या दिवशी पण काही काही पदार्थ आपण खातो. मग ते आपण असंच खातो का, नाही, तर त्यासाठी आपण काही प्रिझर्विंग मेथड्सचा वापर करतो आणि मग ते अन्नपदार्थ काय करतो आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो. तर हे तुम्हाला आता समजलं असेल. आता पहा, आपला जर टेक्स्ट बुक 64 आणि 65 आहे पेज नंबर, तर ते टेक्स्ट बुकचा जो पेज नंबर 64 आणि 65 आहे त्यावरती तुम्हाला काही असे प्रश्न दिलेले पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जसं व्हेजिटेबल्स असतील, ग्रेन आहे, फ्लोअर आहे, त्यानंतर शुगर आहे, जॅगरी आहे, याबद्दल तुमच्या मोठ्यांची मदत घ्या आणि त्यांना ते प्रश्न विचारा की ते कसे टिकवले जातात, कसे बनवले जातात, त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. आता इथे तुम्हाला त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहे, तर मी त्याचे उत्तरही तुम्हाला सांगणार आहे आणि तो प्रश्नही आपण समजून घेणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आजचा आपला होमवर्क काय, तर हे जे 5 प्रश्न आहे ते आपल्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. मग आता एक एक प्रश्न आपण समजून घेऊ, त्याचा आन्सर तुम्ही नीट समजून घ्या. पहिला प्रश्न आहे पहा, when do we say that the foodstuff is spoiled, what changes are seen in it. आता स्पॉइल याचा अर्थ काय, खराब होणे. मराठीमध्ये त्याला म्हणतात खराब होणे. की इथे प्रश्न विचारला आहे की अन्न पदार्थ खराब झाला असं तुम्ही केव्हा म्हणतात आणि which changes are seen it, त्याच्यामध्ये काय बदल झालेला तुम्हाला दिसतो. मग आपल्याला माहिती आहे की काय बदल होईल, the food stuff that is smelling foul and with unpleasant appearance is a spoiled food. Sometimes there is growth of fungus on the food stuff. The spoiled food undergoes chemical changes. जसं आता इथे पहा, तुम्हाला सांगितलं की ज्या पदार्थामध्ये आपल्याला स्मेली म्हणजे वास येतो किंवा जे पदार्थामध्ये फंगस असेल म्हणजे बुरशी आली किंवा तुमचं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, जे सूक्ष्मजीव आहे, त्याचा शिरकाव झाला आणि त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस जर आपल्याला दिसून आले तर ते अन्नपदार्थ खराब झालं असं आपण म्हणतो. द कलर अँड टेस्ट ऑफ सच फूड इज चेंज. सगळ्यात पहिले तर त्याचा एक रंग बदलेल आणि त्याची टेस्ट पण तुम्हाला बदललेली जाणवेल. देअर इज ग्रोथ ऑफ फंगस अँड मायक्रो ऑर्गॅनिझम इन सच फूड. सच foodstuff develops hazard substances in it. This food is bad for health. की असे जे पदार्थ आहे ते पदार्थ आपल्याला हेल्थसाठी कसे मानले जातात, खराब मानले जातात की ते खाऊ नये, त्याच्यामुळे तुमचं स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता असते. असे पदार्थ आपण खात नाही, अशा पदार्थांना पदार्थ खराब झालेला आहे असं आपण म्हणतो. म्हणजे हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण दुसरा प्रश्न बोलूया. इज द टाइम इन विच फूड स्टफ गेट स्पॉइल्ड डिफरंट इन डिफरंट सीझन्स.
आता spoiling of foodstuff is depend on the temperature and humidity of the surrounding. Food spoilage is rapid when the surrounding temperature and humidity is more. ज्या याच्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर बदललेलं दिसलं किंवा ज्याच्यामध्ये दमट वातावरण आलेलं असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला स्पॉइलिंग म्हणजे खराब फूडस्टफ जे अन्नपदार्थ आहे ते खराब होण्याची जास्त शक्यता असते. इफ द सराउंडिंग एअर इज ड्राय अँड कूल द फूड स्पॉइलेज इज नॉट इमिजिएट. तुम्हाला माहिती आहे की जर कधी कोरडी हवा असेल किंवा हे असेल थंड वातावरण जिथे असेल तर तिथे लवकर अन्नपदार्थ खराब होत नाही, परंतु जर कधी दमट वातावरण असेल तर त्या ठिकाणी अन्नपदार्थ लवकर खराब होतो. आणि त्याचा जो स्पॉइलिंग टाइम आहे तो पण वेगवेगळ्या सीझनमध्ये, म्हणजे जसं समर सीझन असेल तर लवकर खराब होईल. फूड मे गेट स्पॉइल रॅपिडली बट नॉट सो ड्युरिंग विंटर, की विंटर सीझन असेल तर लवकर ते खराब होणार नाही, परंतु जर समर सीझन असेल म्हणजे उन्हाळा असेल तर तुम्हाला अन्नपदार्थ लवकर खराब झालेला जाणवेल. आपण हे रोजच्या अनुभव आपले जे ऋतू असतात त्याच्यामध्ये आपण बदल झालेला आपल्याला लगेच जाणवतो आणि अन्नपदार्थही त्याच पद्धतीने मग खराब होताना आपल्याला दिसतात. Which foodstuff spoil most quickly? मग असे कोणते अन्नपदार्थ आहे की जे लवकर खराब होतात? मग आपल्याला माहिती आहे कोणकोणते. तर मिल्क आहे, मिल्क प्रोडक्ट्स आहे म्हणजे दूध, दुधजन्य पदार्थ, फ्रुट्स आहे, फळं आहेत, व्हेजिटेबल्स, फिश, मीठ, मासे आहे, मांस आहे, हे जे अन्नपदार्थ आहे हे लवकर खराब होणारे अन्नपदार्थ असतात. त्यानंतर व्हॉट मेजर्स आर टेकन टू कीप द फूडस्टफ इन द हाऊस इज इन गुड कंडिशन फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल, की जास्त वेळ टिकवण्यासाठी काय केलं जातं? मग घरामध्ये अन्नपदार्थ जास्त काळ टिकायला पाहिजे त्यासाठी काय केलं जातं? वी कीप सर्टन फूडस्टफ इन द रेफ्रिजरेटर. आपल्या सगळ्यांना माहिती की जास्त वेळ आपल्याला अन्नपदार्थ टिकवायचा असेल तर आपण कुठे ठेवतो? पदार्थांना रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये आपण ठेवतो, कारण तिथलं टेम्परेचर कसं राहील? थंड राहील, त्यामुळे मग तिथे आपलं अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. काही वेळेस काय केलं जातं? सम फूडस्टफ आर ड्रायड म्हणजे वाळवले जातात, त्यांना वाळवून ठेवले जातात आणि तसं करून मग स्टोअर केलं जातं. जसं आपले गहू, ज्वारी वगैरे जे असतात पूर्ण वर्षभर आपण वापरतो तर ते वाळवून ठेवले जातात, कोरडे केले जातात. सम आर प्रोसेस अँड केप्ट फॉर अ लॉंगर टाइम, की ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहे हे अन्नपदार्थ खूप काळ टिकून राहायला पाहिजे यासाठी ह्या प्रोसेस केल्या जातात. तर मग विद्यार्थी मैत्रिणींनो, हे जे मी सगळे प्रश्न तुम्हाला समजवले ते काय करायचे? तुम्हाला लिहायचे आहे. आता आपण पुढे पाहूया. If we know the reasons why foodstuff go bad, we would know what to do to keep them from spoiling. From the information you obtain, you must have gathered the following. In winter, in the cold weather, foodstuff keep longer if they are kept in a refrigerator or kept cold on ice. They keep even longer. तुम्हाला माहिती आहे की विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असतं आणि अशा किंवा जेव्हा आपल्याला खूप काळापर्यंत एखादी पदार्थ टिकून ठेवायचा असेल तर तो आपण कुठे ठेवतो? आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये, म्हणजे थंड जिथे भाग असेल फ्रीजमध्ये तो पदार्थ आपण ठेवला जातो आणि त्यामुळे ते खूप काळपर्यंत टिकून राहतं. त्यानंतर ग्रेन्स आर ड्रायड इन द सन बिफोर स्टोरिंग. Onions and potatoes are kept to dry in the open air in summer and then store in the dry place. तुम्हाला माहिती आहे की कांदे असतील किंवा बटाटे असतील तर हे टिकून ठेवायचे असेल, वर्षभर त्याचा वापर करायचा असेल तर त्यासाठी ते जिथे पूर्ण ड्राय एअर असेल म्हणजे कोरडी हवा असेल, हवा खेळती राहील अशा ठिकाणी ते उन्हाळ्यामध्ये ठेवले जातात आणि नंतर मग स्टोअर केले जातात. धान्य पण तसं स्टोअर केलं जातं, उन्हामध्ये, खूप कडक उन्हामध्ये त्याला वाळवलं जातं. त्यानंतर मिल्क जे आहे तर मिल्क हे लवकर खराब होणारा पदार्थ आहे, मग तो लवकर खराब होतो, इमिजिएटली स्पॉइल, तो लवकर खराब होतो. त्यामुळे ते खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो तर त्याला उकळवतो, है ना. इफ वी बॉईल मिल्क इट डज नॉट गेट स्पॉइल्ड इमिजिएटली. जर तुम्ही त्याला बॉईल केलं, उकळवलं तर ते लवकर खराब होणार नाही. करीज अँड व्हेजिटेबल प्रिपरेशन आर ब्रॉट to a boil to prevent them from spoiling till the next meal.
आपण आमटी वगैरे केली, करी वगैरे बनवली, तर ती दुसऱ्या वेळेस पण आपल्याला जर वापरायची असेल तर ती जर कधी उकळून ठेवली, बॉईल करून जर ठेवली तर ती कधीच खराब होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मिल्क, मँगो, पल्प आर फूड्स दॅट स्पॉइल क्विकली. तुम्हाला माहिती, मी आत्ताच तुम्हाला प्रश्नामध्ये आपण पाहिलं की मिल्क आहे, मँगो पल्प आहे, हे लवकर खराब होणारे पदार्थ आहे. अवर फूड हॅज टू बी केप्ट अवे फ्रॉम ants, cockroaches, other insect, mice, rats and cats. आणि परत पदार्थ खराब होऊ नये किंवा काही जे कीटक असतात, मुंग्या आहे, कॉक्रोच आहे, याच्यापासून त्या पदार्थाला काय करावं लागतं, आपल्याला सुरक्षित ठेवावं लागतं. तर हे सगळं आज आपण समजून घेतलं की अन्नपदार्थ कसं आपण सुरक्षित ठेवावं. पुढच्या भागामध्ये हे ठेवण्यासाठी कोणकोणत्या पद्धती आपण वापरायला पाहिजे ते आता आपण समजून घेऊया. धन्यवाद.